श्री स्वामी समर्थ। आज आपण स्वामींची कोणती नित्य सेवा करायला पाहिजे किंवा स्वामींची कोणती सेवा केल्यामुळे आपल्याला स्वामींचे आशीर्वाद मिळतात आणि आपण कायम स्वामींच्या सानिध्यात असतो हे आपण बघणार आहोत। आणि मी कोणती सेवा करते आणि या सेवेने मला काय काय दिलं या सगळ्या गोष्टींबाबत आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला स्वामींचे असे व्हिडिओ आवडत असतील, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र याबाबत सुद्धा मी व्हिडिओ काढत असते, तर ह्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर 100% लगेच चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा। जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडवण्याचा आपला उद्देश आहे आणि मला जो फायदा झाला तो आपल्या सगळ्यांना व्हावा। स्वामींच्या सेवेमधून आपल्याला आध्यात्मिक प्रगती व्हावी, आपल्या मनाची सुख शांती आपल्याला या कलियुगामध्ये मिळावी। कारण हे कलियुग चालू आहे। आपण बघतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहे, प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेमला फेस करावं लागतं। अध्यात्म ही अशी एक शक्ती आहे की त्यामुळे आपण आपला जे प्रारब्ध आहे ते तर भोगतच असतो, पण ते प्रारब्ध भोगण्याची शक्ती महाराज आपल्याला देत असतात किंवा त्याच्यातून थोडंसं का होईना आपल्याला मुक्तता मिळत असते। त्यामुळे अध्यात्माकडे वाटचाल ही माझी पहिल्यापासूनच आहे आणि सगळ्यांनी ती करून आपलं जीवन हे सुखरूप करावं, एक चांगल्या मार्गावर न्यावं, यासाठी हा सगळा छोटासा माझा प्रयत्न आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। स्वामींची सेवा करायची म्हणजे नेमकी काय करायचं? तर स्वामींची सेवा म्हणजे स्वामींवर अगोदर तर खूप निष्ठा पाहिजे, आपला विश्वास पाहिजे। आपला विश्वास असेल तरच गोष्टी आपल्या आयुष्यात मिरॅकल घडून येत असतात, चमत्कार घडत असतात। चमत्कार हे क्षणोक्षणी घडत असतात, फक्त आपला त्याच्यावर विश्वास असायला पाहिजे। माझा तर माझ्या स्वामींवर पहिल्यापासून विश्वास आहे। मी लहानपणापासून स्वामींची सेवा करते। तर मी काय करते तर स्वामींचे हे स्वामी चरित्र सारामृत आहे बघा। हे वापरून वापरून थोडेसे आपल्याला इथे खराब दिसेल, पण त्याचा वापर केला आहे त्याच्यामुळेच ते खराब आहे। आणि हे जे स्वामी चरित्र आहे ते आपल्याला नियमित वाचायचे आहे, कारण जर आपण एखाद्याला गुरु करतो किंवा गुरु दीक्षा घेतो तर त्यावेळेस आपण डेली आपण त्याचं जे गुरुमंत्र असतो तो म्हणत असतो। तर स्वामी महाराज हे आपले गुरु आहेत आणि म्हणूनच ते आपल्याला जाणीव असावी डेलीच्या या नित्याच्या आपल्या दैनंदिनीमध्ये स्वामींचं आपल्याला आठवण राहावी, म्हणून आपण ह्या स्वामी चरित्रामधले 3 अध्याय दररोज घ्यायचे आहे। दररोज 3 अध्याय आणि 11 माळी जप, 1 माळ गायत्री जप करायचा आहे। तर या स्वामी चरित्रामध्ये एकूण 21 अध्याय आहे। 7 दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होतो। दररोज 3 अध्याय वाचायचा आहे, एकदम संक्षिप्त 3 अध्याय वाचायला फक्त माझ्या मते 5 मिनिटं लागतात। 11 माळी करायला 10 ते 15 मिनिटं लागतो। असे 15 ते 20 मिनिटांमध्ये आपली सगळी सेवा होत असते। आपल्या पूर्ण या दैनंदिनीमध्ये आपल्याला एवढा वेळ काढायला काही हरकत नाही, कारण आपण मोबाईलवर दिवसभर टाइमपास करत असतो। पण परमेश्वराची पूजा अर्चा करायची म्हटल्यावर आपण आपल्याला कारणे सांगत असतो की आपल्याला वेळच नाही, आपल्याला हे जमणारच नाही, हे माझ्याकडून शक्य होणार नाही, मी नोकरी करते, मी व्यवसाय करतो, मला 1 मिनिटही वेळ नाही। पण जर आपण आपल्या आत्म्याला विचारलं तर आपण किती वेळ टाइमपास करतो किंवा किती वेळ मोबाईलला देतो किंवा निरर्थक गोष्टींचा विचार करण्यामध्ये किती वेळ देतो। त्याऐवजी जर आपण स्वामी चरित्र केलं, स्वामींची माळी जप केला, स्वामी समर्थांचं नामस्मरण केलं तर 100% पुढच्या आयुष्यासाठी आपल्याला हे चांगलं राहणार आहे। आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होणार आहे आणि स्वामी सदैव आपल्या सोबत असणार आहे, ही एक विश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो। त्यामुळे मी ही सेवा करते। दररोज 3 अध्याय, 11 माळी, 1 माळ गायत्री माळ आणि 1 नवार्ण माळ। नवार्ण माळ म्हणजे आपली देवीची माळ असते, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। अशा प्रकारे ही मी डेली सेवेमध्ये असते। इतर सेवा पण माझ्या असतात, पण ज्यांना सुरुवात करायची आहे तर त्यांनी 100% या प्राथमिक जी पायरी आहे, पहिली जी पायरी आहे त्या पायरीने सुरुवात करावी। स्वामींचे 3 अध्याय, 11 माळी जप आणि जरी 11 माळी झाला नाही तरी 1 माळ तुम्ही नियमित करावी स्वामींची। काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं, म्हणून आपण या गोष्टी कराव्यात। स्वामींचा अनुभव घ्यावा। जे नवीन सेवेकरी आहे स्वामी लवकर त्यांना अनुभव देतात आणि स्वामी त्यांची प्रचिती देखील देतात। अनुभव तुम्ही घ्यावा। आता कुणी कुणी म्हणेल की ताई आम्ही मांसाहार करतो, आमच्या घरात नॉनव्हेज वगैरे खातं, मग आम्ही ही सेवा केली तर चालेल का? 100% प्रत्येकाला सेवा करण्याचा अधिकार आहे। तुम्ही खात असाल नसाल तरी पण ही सेवा तुम्ही केली तरी चालते। आपल्याला हळूहळू आपल्यामध्ये नंतर बदल होणार आहे। फक्त एवढंच नेम पाळा की ज्या दिवशी आपण सेवा केली किंवा सेवा सकाळीच करून घ्या, नंतर तुम्ही
बाकीच्या गोष्टी केल्या तरी काही हरकत नाही। पण जर तुम्हाला खायचं असेल तर त्याला असं काही नाही की तुम्ही सेवा करू नका आणि खाऊ नका। तुम्ही 100% खाऊन पिऊन सुद्धा सेवा करा। खाऊन पिऊन म्हणजे पिऊन वगैरे नाही, आपण आपला मर्यादा पाळून आपल्याला मनाला जे आवडेल रुचेल पचेल असंच वागून आपण सेवा करायला काही हरकत नाही। सेवेमध्ये आपण खातो याची अडचण यायला नको, म्हणजे आपण खातो म्हणून सेवा करू नये ही अडचण यायला नको। त्यामुळे नक्की सगळ्यांनी सेवा करा आणि मेवा घ्या। सेवा केल्याशिवाय मेवा मिळत नाही, कारण कुंतीने देखील दुःख मागून घेतलं होतं। आपल्याला दुःख आल्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही आणि परमेश्वर जवळ असल्याचा अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला सेवा केल्याशिवाय तो अनुभव देखील येणार नाही। परमेश्वर ही गोष्ट प्रूव्ह करायची नसून, ती त्याचा पुरावा दाखवायचा नसून, ती अनुभवायची गोष्ट आहे। ज्यावेळेस आपल्याला अनुभव येतो की नाही कोणती तरी आपली शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि ती आपल्यासाठी काम करत आहे, त्यावेळेस आपल्याला खरंच म्हणजे आपण योग्य मार्गावर आहोत असं म्हणायला काही हरकत नाही आहे। ब्रह्मांडाची खूप मोठी शक्ती आहे आणि स्वामींच्या रूपाने जर ती आपल्याला मिळाली तर 100% आपल्या आयुष्याचं सोनं होईल। सगळ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा। पुस्तक जर तुम्हाला कुठे मिळेल असं प्रश्न असेल तर हे पुस्तक केंद्रामध्ये मिळत असतं। आपल्या जवळपासच्या केंद्रात जा, केंद्रामध्ये स्वामी चरित्र सारामृत म्हटलं तर आपल्याला हे पुस्तक मिळतं। ते पुस्तक घ्या आणि सेवा सुरू करा। कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही सेवा सुरू करा आणि स्वामींचा अनुभव घ्या। आणि हेतू ह्या व्हिडिओचा एवढाच आहे की सगळे जास्तीत जास्त आपण सेवा करून आपल्या आयुष्याचं सोनं करावं। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, श्री स्वामी समर्थ अशी एक कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।